मी रोहित, साधारण 21 वर्षांचा. माझे 2 वर्षांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असले तरी घरची भरपूर शेती असल्यामुळे मी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांच्या इच्छेनुसार मी आता शेतीत रमलो होतो. आमचं घर शेतातच असल्यामुळे आणि आई-वडील दिवसा गावातल्या घरी असले तरी रात्री शेतात झोपायला येत असल्याने मला दिवसा शेतात बराच वेळ एकटं मिळायचा. माझ्या लग्नाचे वय झाले होते, पण मी फक्त शेती करतो म्हणून बऱ्याच चांगल्या मुली नकार देत होत्या. या वयातील स्वाभाविक स्त्री आकर्षणामुळे मी खूपच बेचैन होतो. मला तरुण मुलींपेक्षा विवाहित स्त्रियांबद्दल अधिक आकर्षण वाटायचे. आमच्या शेजारच्या घरात शालिनी वहिनी राहत होती. तिचं वय अंदाजे 33 ते 34च्या आसपास होतं. तिचा रंग एकदम गोरापान आणि बांधा एकदम भरीव टच भरलेला होता. तिचा तो आकर्षक गोरा रंग आणि भरदार देहयष्टी यामुळे ती इतरांमध्ये नेहमीच वेगळी उठून दिसायची. शालिनी वहिनींचा नवरा प्रसाद भाऊजी एका फॅक्टरीमध्ये कामाला होता. तो सकाळी 8 वाजता जायचा आणि रात्री 8 वाजता परत यायचा. त्यांचं घर अगदी आमच्या घराशेजारी फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर होतं. भाऊजी दिवसभर बाहेर असल्याने शालिनी वहिनीच त्यांची शेती आणि घर सांभाळायची. त्यांची शेतीसुद्धा आमच्या शेताला लागूनच होती. त्यांना 2 मुलं होती, पण ती शिक्षणासाठी बाहेरगावी राहायची. हा प्रसंग 2 महिन्यांपूर्वीचा आहे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दिवसाची लाईट असल्यामुळे मला शेतातील पिकांना पाणी द्यायचं होतं. लाईट कधीही जाईल या भीतीने मी विहिरीच्या बाजूच्या दाट झाडांच्या सावलीत बसून होतो. शालिनी वहिनीही त्यांच्या शेतात मक्याला पाणी देत होत्या आणि आमच्या विहिरीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या विहिरीच्या बाजूला बसल्या होत्या. दुपारचे 12 वाजून 30 मिनिटे वाजले असतील. मी माझ्या विहिरीवर मोटर चालू करून झाडाखाली बसलो होतो. अचानक माझ्या मनात आले आणि मी गुपचूप वहिनीच्या विहिरीच्या दिशेने गेलो. आजूबाजूला बरीच छोटी झुडपं होती. वहिनी एकटी असेल तर गप्पा मारूया म्हणून मी जवळ गेलो. पण जसा मी त्यांच्या विहिरीच्या जवळ पोहोचलो तसा मला कुणाशी तरी हळू आवाजात बोलण्याचा आवाज आला. मला वाटलं त्यांच्यासोबत अजून कोणीतरी असेल. मी कानोसा घेतला. माझ्या लक्षात आलं त्या फोनवर बोलत होत्या आणि त्यांचा आवाज एकदम गोड, प्रेमाचा आणि गुपितांचा होता, जणू कोणी आपल्या प्रियकराशी बोलत असावं. प्रसाद भाऊजी तर कामावर गेले होते. मग त्या कोणाशी एवढ्या प्रेमाने बोलत असतील? माझी उत्सुकता वाढली. मी झुडपाच्या आडून लपून ऐकू लागलो. मला अस्पष्ट शब्द ऐकू येत होते. आता नको, कोणीतरी बघेल. लोक असतात शेतात. तो इथेच असेल. वहिनी, तुम्ही थांबा प्लीज. आता अजिबात भेटायला येऊ नका. त्यांच्या बोलण्यातून मला एवढं कळलं की कोणीतरी त्यांना भेटायला बोलावत होतं, पण वहिनी त्याला वारंवार डेस म्हणत होत्या. पण त्यांचा नकार खूपच कोमल होता, त्यात दृढता नव्हती. मी आणखी जवळ सरकलो, पण त्या व्यक्तीचं नाव किंवा आवाज काहीच ऐकू आला नाही. थोड्या वेळाने त्यांचा फोन बंद झाला. मी काही मिनिटे तिथेच थांबलो. वहिनी उठून झाडाखाली शांतपणे बसल्या. मी मग त्यांच्याजवळ गेलो आणि पाणी मागितलं. त्यांनी थंडगार पाणी दिलं. गप्पा मारताना माझी नजर त्यांच्या भरदार देहावरून सारखी फिरत होती. त्यांच्या बोलण्यातली घाई आणि चेहऱ्यावरील गुंतवणूक स्पष्ट दिसत होती. त्यांना माझं बघणं लक्षात आलं होतं. त्यांच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. मी निघून आलो, पण माझ्या मनात एकच विचार घोळत होता. शालिनी वहिनींचं नक्कीच बाहेर कोणासोबत तरी लफडा आहे आणि तो माणूस इथेच आसपास कुठेतरी आहे, जो त्यांना आता भेटायला उत्सुक होता. या घटनेनंतर 2-3 दिवस गेले. मला तो व्यक्ती कोण याचा काहीच सुगावा लागला नाही. पण तिसऱ्या दिवशी मला ती संधी मिळाली. दुपारी रात्रीचे 2 वाजता मी शेतात गेलो. मला वहिनींच्या विहिरीकडे जाण्याचा मोह आवरला नाही. मी पुन्हा गुपचूप झुडपांच्या आडून कानोसा घेतला. वहिनींचा फोन पुन्हा चालू होता. मी लपून ऐकायला लागलो. यावेळी त्या व्यक्तीने वहिनींना भेटायला सक्ती केली असावी. वहिनी, ठीक आहे या, पण पटकन काम उरकून लगेच निघा. शेतात कुणीतरी दिसलं तर. माझ्या डोक्यात झिंझिनी आली. आज तो माणूस येणार होता. मी माझ्या लपण्याच्या जागेवर एकदम स्तब्ध झालो. साधारण 15 मिनिटांत धोतर आणि सदरा घातलेला च्या आसपासचा एक माणूस हळूच लपतछपत वहिनींच्या विहिरीच्या बाजूला आला. त्यानं तोंडाभोवती टॉवेल गुंडाळला होता. त्यानं आजूबाजूला पाहिलं, मग टॉवेल बाजूला केला. त्याचा चेहरा बघून मला मोठा धक्का बसला. तो होता गजानन आप्पा, आमच्या गावातील एक प्रतिष्ठित आणि वयाने मोठा असलेला माणूस. त्याला सगळेजण आदराने आप्पा म्हणत.
शालिनी वहिनींचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून गजानन आप्पा होते. आप्पा हळूच वहिनींजवळ आले आणि दोघे झाडाखाली बसून अगदी हळू आवाजात बोलू लागले. त्यांना भीती वाटत होती की कोणी बघू नये. 5च मिनिटांत आप्पांनी वहिनींचा हात धरला आणि तिला ओढत विहिरीच्या मागच्या बाजूला असलेल्या मक्याच्या शेतात घेऊन गेले. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली की मला वाटलं त्यांना ऐकू जाईल. ती दोघं मक्यात शिरताच मी पावलांचा आवाज न करता हळूच वहिनींच्या विहिरीकडे सरकलो आणि ज्या ठिकाणाहून ते आत गेले होते तिथूनच अत्यंत सावधपणे आत शिरलो. मक्याच्या दाट झाडांमध्ये एक छोटी मोकळी जागा तयार केलेली होती आणि तिथे जे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर होतं. आप्पा आणि वहिनी पूर्णपणे निर्वस्त्र होते. आप्पांनी वहिनींना मिठीत घेतले होते आणि ते त्यांच्यावर चुंबनांचा वर्षाव करत होते. थोड्याच वेळात त्यांनी त्यांच्यातील संबंधांना सुरुवात केली. माझे शरीर वासनेने पूर्णपणे बेभान झाले. ज्या वहिनींबद्दल मी केवळ विचार करत होतो त्यांना मी अशा अवस्थेत बघत होतो. वासनेच्या लाटा माझ्या डोक्यात उसळू लागल्या. माझं मन पूर्णपणे अस्थिर झालं. पण लगेच माझ्या डोक्यात एक विचार चमकला. हीच ती संधी. मी पटकन खिशातून माझा मोबाईल काढला. थरथरत्या हाताने मी कॅमेरा ऑन केला आणि आप्पा आणि शालिनी वहिनींचे ते प्रेमसंबंध मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. मी त्या दृश्यात पूर्णपणे हरवलो होतो. 10 मिनिटांचा तो खेळ पूर्ण होण्यापूर्वीच मी सावरलो. मी लगेच मक्यातून बाहेर पडलो आणि पुन्हा झुडपांच्या आडून लपून उभा राहिलो. 5 मिनिटांत आप्पा आणि वहिनी सावरले आणि शेतातून बाहेर आले. आप्पांनी इकडे तिकडे पाहिले आणि पटकन शेतातून निघून गेले. वहिनीने घाईघाईत साडी सावरली आणि ती झाडाखाली जाऊन बसली. मी थोड्या वेळाने हळूच त्यांच्या विहिरीकडे गेलो आणि त्यांना हाक मारली. वहिनी, तुम्ही इथे कधी आलात? ती एकदम दचकली. चेहरा भीतीने पांढरा झाला. अरे रोहित, मी तर आत्ताच आले. तू कधी आलास? मी शांतपणे त्यांच्याजवळ गेलो आणि पाणी मागितले. पाणी पिताना माझी नजर तिच्या घामाने ओल्या झालेल्या शरीरावर होती. मग मी धाडस केलं. वहिनी, मी शांत पण गंभीर आवाजात विचारले, मगाशी आप्पा आणि तुम्ही त्या मक्यामध्ये काय करत होता? वहिनीचे डोळे विस्फारले. ती एकदम गडबडली. कोण आप्पा? रोहित, तू काय बोलतो आहेस? मी तर एकटीच आहे. वहिनी, खोटं बोलू नका. मी आताच इथे आलो होतो. तुम्ही आणि आप्पा शेतातून बाहेर पडताना मी पाहिलं. ती अजूनही टाळाटाळ करत होती. अरे तीर्थरूप, माझी मोटर चालू होत नव्हती म्हणून मी आप्पांना मदतीला बोलावलं होतं. मी काहीच न बोलता खिशातून मोबाईल काढला आणि तो व्हिडिओ चालू करून तिच्यासमोर धरला. व्हिडिओ बघताच वहिनींचा चेहरा भीतीने पूर्णपणे सुकून गेला. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. मी गंभीरपणे म्हणालो, वहिनी, तुम्ही जे काही करत होता ते सगळं माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहे. संध्याकाळी भाऊजी आले की मी हे सगळं त्यांना दाखवणार आहे. मी उठून माझ्या शेताकडे जायला निघालो. वहिनी धावत माझ्या मागे आल्या आणि त्यांनी माझा हात घट्ट पकडला. रोहित, देवासाठी असं काही करू नकोस. तुला माझ्या पाया पडते. भाऊजी खूप रागीट आहेत. त्यांना हे कळलं तर ते मला मारून टाकतील. प्लीज. वहिनी, मग तुम्ही हे सगळं का करताय? लग्न झालेलं असताना तुम्ही नवऱ्याच्या पाठीमागे हे करणं योग्य आहे का? वहिनी माझ्याजवळ आल्या. त्यांची नजर खाली होती. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, रोहित, तुझे भाऊजी माझ्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाहीत. मला जे सुख हवं आहे ते मला बाहेरून मिळवावं लागतंय. यात माझी काय चूक आहे? मला काही माहीत नाही वहिनी. मी हा व्हिडिओ भाऊजींना दाखवणारच. वहिनींनी माझा हात ओढला आणि त्या मला मक्याच्या शेताकडे घेऊन गेल्या. त्याच मोकळ्या जागेवर त्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या. रोहित, तुला माझ्याबरोबर जे काही करायचं आहे ते कर, पण ही गोष्ट बाहेर कोणालाही कळता कामा नये. माझा व्हिडिओ डिलीट कर. माझी वासना शिगेला पोहोचलेली होती. मला जे हवं होतं ते माझ्यासमोर उभं होतं. वहिनींची ती ऑफर ऐकून मी पूर्णपणे बेधुंद झालो. ही माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मी थोडा बावरलो, पण माझी वासना तीव्र होती. माझी अवस्था बघून वहिनींच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू आलं. त्यांनी पटकन आपल्या अंगावरचे एक एक वस्त्र काढायला सुरुवात केली. 2च मिनिटांत शालिनी वहिनी माझ्यासमोर पूर्णपणे निर्वस्त्र होत्या.
त्या अवस्थेत त्यांना बघून माझ्या शरीरात वीज संचारल्यासारखं झालं. त्या माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी मला मिठी मारली. माझ्या पहिल्या स्पर्शाने आणि त्यांच्या चुंबनाच्या वर्षावाने मी पूर्णपणे वितळलो. त्यांनी मलाही निर्वस्त्र केलं. मी पूर्णपणे बेभान झालो होतो. माझ्या वासनेला आज वाट मिळाली होती. त्या दिवशी त्या ठिकाणी मी वहिनींसोबत पहिल्यांदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. माझ्या मनातील वासनेचे ओझे पूर्णपणे खाली उतरेपर्यंत मी त्यांच्यासोबत 3 ते 4 वेळा तो खेळ केला. आम्ही दोघेही सावरलो. वहिनींनी मला त्यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट करायला सांगितला. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, मी व्हिडिओ डिलीट करीन, पण तुम्ही मला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे हे सुख द्यायला तयार व्हायला हवं. वहिनींनी क्षणभर माझ्याकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर नाईलाज आणि स्वीकार यांचे मिश्रण होतं. होय, मला मान्य आहे, त्या म्हणाल्या. मी त्यांच्यासमोरच तो व्हिडिओ डिलीट केला आणि घरी निघून आलो. त्या दिवसानंतर मला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी वहिनींकडे जातो. त्यांनाही आता हक्काचा पुरुष मिळाला आहे. या गोष्टीला आता 2 महिने झाले आहेत. आमच्यात आजही तेच संबंध आहेत. पण त्या दिवसापासून मी जेव्हाही शालिनी वहिनींच्या चेहऱ्याकडे बघतो तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात एक गूढ रहस्य दडलेलं दिसतं, ज्यामुळे आमच्या नात्यात नेहमी एक वेगळा सस्पेन्स टिकून राहतो.